गाईस हे बघा एवढ्या वरती हाईटवर काम करावं लागते. कुत्रं नाही आहे, एकटाच आहे हे असे स्प्रिंकलर टाईट करण्यासाठी. हेक्कीला आपल्या वाटतंय की याच्यात मटन. हे घे हेक्की, हे घे, हे घे, हे घे. हे गाईस, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईस तुम्ही विचार करशाल का नेमका तुमचा भाऊ एवढा घामाघूम कसं काय झालेला आहे नाही का. कारण विषय असा आहे का गाईस, आपण आलेलो आहे एका ठिकाणी स्प्रिंकलर लावण्यासाठी. जे स्टार प्लस बी जो मॉल आहे हा कुठे आहे नाशिक रोडला, त्याचे स्प्रिंकलर लावतोय आपण. आणि एकटाच आहे बघा, एकटाच पूर्ण घोड्याला लावून राहिलो. आत्तापर्यंत काहीतरी 40 एक लावून झालेले आहे आणि अजून बाकी आहे खूप सारे. टोटल 80 लावायचे आपल्याला. 40 एक लावून झालेले. आता हा इकडचा पूर्ण पट्टा झालेला आहे, बट इथला आहे ना एक स्प्रिंकलर आहे ना लावताच येत नाही. त्याचं कारण काय माहिती का, जिथं आपण स्प्रिंकलर लावतो ना गाईज तिथं नेमकं आहे ना टाका आहे. हे बघा हा जो आहे का इथला स्प्रिंकलर लावला नाही आपण, कारण तिथं टाका आहे नाही का, त्याच्यामध्ये तो स्प्रिंकलरच बसत नाही, थ्रेडिंगच बसत नाही. आता हा जेवढा पण पट्टा, हा पट्टा त्यानंतर हा पट्टा, इथले सगळे झाले. फक्त ह्या लाईन इथले आहे ना गाईज, ह्या लाईन इथले कुठून हा पण झालेला आहे. या इथून पूर्ण बाकी किती ब्रांच, 1 2 3 1 2 3 3 ब्रांच बाकी. तर चला गाईज आता हे सगळे स्प्रिंकलर लावून घेऊ. एक ते एकटं जीवन साधाशिव अशी गंमत झालेली. गाईज हे बघा एवढ्या वरती हाईटवर काम करावं लागते. कुत्रं नाही आहे, एकटाच हे असे स्प्रिंकलर टाईट करण्यासाठी. अजून 15-16 राहिले, तेवढे टाईट करून मग निघायचं घरी. बापरे धूळ बघा, आलो तेव्हा चांगलं दिसत होतं, जाताना पूर्ण काळा कुळा होऊन जाणार आहे. कसे स्प्रिंकलर दणका आहे की नाही. इकडे बघा दणका डायरेक्ट हाईट. आणि हे बांधलं आहे आम्ही नाही का, म्हणजे कशासाठी हे जे आहे ना बांधलं आहे सपोर्टसाठी आपल्याला. तो गाईस तर सगळे स्प्रिंकलर लावून झालेले आहे आणि आपल्याला अजून 80 स्प्रिंकलर कमी पडलेले. हे बघा या पार्किंगमध्ये आपण लावत होतो. ही जाळी दिसते नाही, इथं पार्किंग आहे खाली नाही का, आणि हीच ती बिल्डिंग एवढी मोठी. चला गाईस आता जाऊ आपण आपल्या घरी, कारण स्प्रिंकलर नाही एवढे नाही का आपले का 80 स्प्रिंकलर होते. 80 स्प्रिंकलर आपण गाईज लावून टाकलेले. सो गाईस तर आपण आलेलो आहे आपल्या घरी आल्यानंतर काय मस्त जेवण वगैरे केलं आणि थोडीशी केळं खाल्ली. तुम्हाला खायचे गाईज केळं खायचे तुम्हाला. आणि दिस इज हॅकी, आमची झोपाळी हॅकी झोप झाली का, जाऊ दे, ती दिवसभर झोपत राहते गाईज. पण एक केळं खाऊ आणि मग आपण निघू आपल्या गोडाऊनच्या कामाला. आपण आलेलो आहे गोडाऊनला आणि इकडे झालं खूप फेस बघा. अर्धा फेस तर गेला निघून कवाचा, कारण फायर एक्सटिंग्विशर आपण रिफिलिंग करतो. हे पण बाकी आहे अजून. एवढे फायर एक्सटिंग्विशर म्हणजे 6 7 8 9 10 आहे. टोटल 10 फायर एक्सटिंग्विशर आहे. आणि गाईज आज आपले पत्रे पण लागले बघा, हे 1 साईडचे लागले, आता इकडचे चालू होतील नाही, म्हणजे टेन्शनच नाही मग. आणि त्याच्यात पत्रे होतील आणि कावलाचं काम चालू झालं. काहीच आत्ताशी फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करून झालेले सगळं. आता हे झाकून ठेवलं मशीन, हे पण झाले आणि हे पण झाले, सगळे झाकून ठेवले. कारण कंटिन्यू धूळ पडते आहे बघा, इकडे धूळ. हे बघा हे तर नवीन सिलेंडर, सगळे धुवावं लागणार आहे एक दिवस मला सगळं काम झाल्यानंतर. बॉक्समध्ये पॅकिंग असते, टेन्शन नसतं. आणि हे बघा हे 1 साईड पडले, 1 साईड बाकी आहे. आणि अजून बघा हे आपलं सगळं सामान आणि इकडचे 1 साईडचे पत्रे पडले. आणि एक पत्रा आपण ट्रान्सपरंट लावलं आहे जेणेकरून उजेड पडेल. हे बघा गाईस इथं कावलाचं काम चालू आहे आणि इकडं पत्र्याचं काम चालू आहे. गोडाऊनवरचं सगळं काम झालेलं आहे. आणि गाईज आता आपण चाललेलो आहे कॅम्पला. ॲक्च्युली मम्मीला झाली सर्दी, त्याच्यामुळे आपल्याला घ्यायची सर्दीची गोळी. सिद्धार्थ भाऊ तुला काय काम आहे? मला गोळी घ्यायची. कशाची? याला पेन किलर घ्यायची. काय पेन करतं तेच कळत नाही मला. गाईज जस्ट नाव जेवण केलं. हेक्कीला आपल्या वाटतंय की याच्यात मटन. हे घे हेक्की, हे घे, हे घे, हे घे, हे घे. हो गाईस कशी उभी राहते. हे घे ना, हा घे लवकर, हे घे.
गाईज जस्ट नाव घरात आलेले झोपायला. विषय काय आला माहिती हो, एका साईडने असं श्वास घ्यायला ना त्रास होतोय. त्याचं कारण काय माहिती आहे, फक्त सकाळी ना स्प्रिंकलर टाईट करत होतो. स्प्रिंकलर टाईट करता करता गाईज ह्या इथं हे बघा थोडंसं सुजलेलं पण आहे गाईज ॲक्च्युली इथं हे बघा. तर टाईट करता करता ना जो स्पॅनर असतो तो स्लिप झाला, डायरेक्ट नाकावं लागला, डायरेक्ट रक्त निघत होतं. झालं आता क्लिअर आहे. थोडासा त्रास होतोय नाही का, दुखू पण राहिला. आता 2-3 दिवस चांगलंच दुखणार आहे. नव्हते गाईज, आता काहीतरी नाकाला लावतो आणि झोपून घेतो. चलो गाइज बाय, मिलते हैं अभी नेक्स्ट ब्लॉग में. बाय, गुड नाइट. हैक्की गुड नाइट बोल दे. हाँ गुड नाइट भावनी. जय महाकाल.